आज होता पौष महिन्यातला शेवटचा रविवार. तर पूजा करायला उशीर झाले होते, त्यामुळे खूप गडबड उठली होती माझी. आधी तुळस धुवून घेतली. त्यानंतर असं पूजेसाठी ताट तयार केलं. पंचपाळ दिवा, तिळगूळ, ओवाळण्यासाठी तांदूळ आणि तीळ आणि रांगोळी. तर पाणी देखील घेतलं मी आणि ताट आणि तांब्या घेऊन मी गेले तुळशीजवळ. तर तुळस ओली होती, त्यामुळे आधी मी कापडाने जिथे नारायण काढायचं, मी सूर्यनारायण काढायचे तिथली जागा तेवढी पुसून घेतली. मला रांगोळी काय इतकी व्यवस्थित छान काढायला येत नाही, तरी पण प्रयत्न मी करत असते. तर रांगोळी काढून झाली म्हणजे सूर्यनारायण काढून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी तर खोबरं आणि सुपारी खारीक विसरले, म्हणून जाऊन घेऊन आले. त्यानंतर मग तिळगूळ आणि तीळ असं करून मी वळसून पण घेतलं त्याला. आणि परत मग सासूबाई पण आल्या, तर त्यांनीही सूर्यनारायणाला वळसलं. मग परत आम्ही तुळशीला वळसलं. मी, सासूबाई, नणंद आम्ही तिघींनी एकमेकींनाही ओवाळून घेतलं. तर तुळशीसमोरच आम्ही एकमेकींना ओवाळलं वगैरे. माझी कामं होईपर्यंत तर नणंदबाईंनी मस्तपैकी शाबू वगैरे केला होता. तर असं शाबू आणि दही असं आम्ही जेवण केलं आणि मी परत आता लागले ब्लाऊज शिवायला. तर झाल्यावर सांगेन मी तुम्हाला. तोपर्यंत बाय.